प्राध्यापक जनार्दन वाघमारे लिखित निग्रो साहित्य आणि संस्कृती या पुस्तकावरचा आस्वादपर लेख. एक निराळा कृष्णावतार. दोन असामान्य पुस्तकांनी माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला. ही दोन्ही पुस्तके मी 20 गाठण्यापूर्वीच माझ्या वाचनात आली. अंकल टॉम्स कॅबिन आणि ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट. दोन्ही कादंबऱ्याच. एक वर्णद्वेषातून निर्माण होणारी मानवी जीवनातील भयानक शोकांतिका दाखवणारी, तर दुसरी युद्धातली व्यर्थता पटवणारी. जगाच्या वाङ्मयात ही दोन्ही पुस्तके स्वतःचे स्थान टिकवून ठेवणारी ठरली आहेत. अगणित वाचकांना या कादंबऱ्यांनी अंतर्मुख बनवले आहे. याचा अर्थ अंकल टॉम कॅबिनमुळे निग्रोंचे हाल संपले किंवा ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंटमुळे युद्धे संपुष्टात आली असे नव्हे. मानव समाजाचा चुका करण्याचा आणि त्या चुकांचा ताप एकमेकांना भोगायला लावण्याचा कार्यक्रम अखंड चालू असतो. अंकल टॉमच्या जीवनाच्या दर्शनाने निग्रो नसणाऱ्या अगणित वाचकांच्या डोळ्यात अश्रू उभे केले. पण आज खुद्द अंकल टॉम हा निग्रो दृष्टीला रुचणारा माणूस राहिलेला नाही. कृष्णवर्णीय तर लोकांचा अरे अरे बिचारा अंकल टॉम हा उद्गार आधुनिक जगातल्या निग्रोला अपमानास्पद वाटतो आहे. हे खरे आणि योग्यही असले तरी अंकल टॉमच्या लेखणीने निग्रो जीवांवर चैन भोगणाऱ्या गोऱ्या लोकांपैकी काहींचे तरी लक्ष स्वतःच्या अमानुषतेकडे वळवले यात शंका नाही. आज हरिजन हा शब्द भारतीय दलितांना काट्यासारखा रुतत असला तरी इतक्या व्यापक प्रमाणावर अस्पृश्यतेच्या अमानुष रूढीकडे महात्मा गांधींनी लक्ष वेधले ही वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही. रोगाचे निदान आणि उपाययोजना बरोबर नसेलही, पण समाज पुरुष एका भयंकर रोगाने पोखरला जातो आहे हे सांगणारा महाभाग योग्य वेळी उभा राहणे आवश्यक असते. निग्रोंच्या प्रश्नांबाबत अंकल टॉम्स कॅबिनने हे कार्य केले. त्या गोऱ्या लेखिकेने तिच्या अनुभवांच्या विश्वाशी प्रामाणिक राहून निर्मिलेली ही साहित्यकृती होती. त्यानंतर आलेल्या रिचर्ड राईट सारख्या निग्रो लेखकाची या देशात जगणे म्हणजे रोज विषाचा श्वास घेत राहणे आहे. टू लिव्ह इन दिस लँड इज टू ब्रीथ पॉयझन एव्हरी डे ही अनुभूती तिला येणे शक्य नव्हते. हा सारा आधुनिक इतिहास निग्रोंमधील अस्मिता जागी झाल्याचा आहे. प्राध्यापक जनार्दन वाघमारे यांनी अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती या सुमारे 250 पानांच्या संग्रहात त्या जागृतीचा इतिहास आणि वर्तमान अभ्यासपूर्वक मांडले आहे. अभ्यासपूर्वक म्हटल्याबरोबर दुर्दैवाने आपल्याकडे पुस्तकातून सर्वसामान्य वाचकाशी संवाद साधण्याच्या यशस्वीतेविषयी शंका निर्माण होते. तसल्या पंडिती दुर्बोधतेपासून हे पुस्तक बचावले आहे हे आधीच सांगायला हवे. पुस्तक व वाचक संबंध अनेक प्रकारचे असतात. एका सुजान मनाशी आपले नाते जुळवायचे आहे या भावनेने पुस्तकाकडे जाणारा वाचक हाच साहित्यकलेच्या संदर्भात महत्त्वाचा मानायला हवा. तसला वाचक समाजात आपोआप तयार होत नसतो. पुस्तकाला माणसाच्या आयुष्यात गरजेचे स्थान मिळावे हीच ओढ चांगल्या साहित्यिकाला असते. ही गरज निरनिराळ्या काळात निरनिराळ्या प्रकारची असेल. साहित्य हा जीवनातल्या सर्व घटकांना धरून चाललेला संवाद असतो. कधी तो सुखसंवाद असतो तर कधी सुखाच्या कल्पनेला डिवचणारा असतो. कधी स्वप्ने गोंजारतो तर कधी स्वप्नातले स्वप्नपण दाखवून सत्याकडे खेचतो. निसर्गाप्रमाणे साहित्यातही विध्वंस आणि विकास यांची विचारशक्ती फिरत असतात. त्यातूनच सामाजिक आचारचक्रे फिरवण्याची चेतना मिळत असते. जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हटल्याशिवाय प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा असे म्हणण्याला अर्थ नसतो. नुसताच विध्वंस आणि सौंदर्याची नुसतीच उपासना हे निरुपयोगी असते. त्यातून जगण्याला सामर्थ्य लाभत नाही. असे समर्थपणाने जगणे जेव्हा नाकारले जाते त्यावेळी लेखणीला शस्त्र व्हावे लागते. निग्रो लेखणी ही अशी आयुध होऊन कशी उठली आणि प्राप्त कालाच्या विशाल भूधरावर तिने नाना प्रकारची लेणी खोदायला कशी सुरुवात केली, त्या लेण्यांची स्वरूपे कुठली, त्यांचे सामर्थ्य कशात आहे, शब्दांबरोबर सूर आणि झाज सारखे माणसाला मुक्ततेचा अनोखा साक्षात्कार घडवणारे ताल कसे आले याचा प्रचार प्राध्यापक वाघमारे यांनी त्रोटक पण परिणामकारक इतिहासात लिहिला आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनपटासारखा अमेरिकन निग्रोंच्या मुक्ती लढ्यात
हा सांस्कृतिक क्षेत्रातला इतिहास त्यांनी उलगडत नेला आहे. हा इतिहास वाचताना मुख्यत्वाने एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे मुक्ती ही ज्या माणसांना गुलामीत टाकले त्यांना दान म्हणून बहाल करायची गोष्ट नव्हे. अस्पृश्यतेचा शाप देणाऱ्यांनी वत्सा तुझं प्रत कल्याण असो म्हणून द्यायचा हा उशाप नव्हे. एकदा हक्काची जाणीव झाली की मेहरबानीची भाषा संपते. एकदा टाचेखाली रगडला गेलेला समाज मुक्तीसाठी होणाऱ्या आंतरिक दाहाने पेटायला लागला की तिथे सबुरीची, वाट पाहण्याची, आस्ते आस्तीची भाषा अप्रस्तुत ठरते. माणूस म्हणजे काही गुरांचा कळप नव्हे, हा एकाच क्षणी समदुःखी समाजाचा घटक आहे. आणि जीवनातली सुखदुःखे, सौंदर्य, काम, क्रोध, लोभ यांचे भोग स्वतंत्रपणे भोगणारा, त्यांवरची आपली स्वतःची म्हणून काही प्रतिक्रिया कलेच्या रूपाने व्यक्त करावी अशी तळमळ असणारा एकटा माणूसच आहे. त्याचे साहित्य, त्याचे मानस आणि ज्या मनुष्य समूहात तो राहतो त्याचे समूह मानस या दोन्ही धाग्यांना मिळणाऱ्या ताण्याबाण्यातूनच तयार होणार. या दृष्टीने रिचर्ड राईट, जेम्स बाल्डविन यांच्यासारख्या आज जागतिक वाङ्मयात स्थान मिळवणाऱ्या निग्रो लेखकांच्या रचनातले साधर्म्य आणि विविधता प्राध्यापक वाघमारे यांनी नीट उलगडून दाखवली आहे. केवळ दलित साहित्यिकाच्याच नव्हे तर एकूण साहित्यासंबंधी आस्था ठेवून वाचणाऱ्या प्रत्येकाने ही भूमिका समजून घ्यायला हवी. ब्लॅक इज ब्युटिफुल हा आत्मविश्वास निर्माण करण्यापर्यंतचा हा कलेचा प्रवास लक्षात घेण्यासारखा आहे. साहित्य समीक्षेच्या ग्रंथांनी मूळ ग्रंथांकडे जायची वाचकाची ओढ वाढवली आहे. प्राध्यापक वाघमारे यांनी ही ओढ वाढवली, यात त्यांचे यश आहे. हा ग्रंथ वाचताना निग्रो साहित्यिकांच्या लेखनातले जे आवश्यक उतारे प्राध्यापक वाघमारे यांनी मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी दिलेले आहेत, तेवढ्यातून सुद्धा या साहित्यिकाविषयीच नव्हे तर निग्रोंविषयी नवा जिव्हाळा निर्माण होतो. रिचर्ड राईट हा निग्रो लेखक आपल्या आईबद्दल लिहितो, माझ्या आईच्या वेदना माझ्या मनात प्रतिमा करून राहिल्या होत्या. त्यात सामावले होते सारे दारिद्र्य, सारे अज्ञान, असहाय्यता, वेदनामयता, भांबावलेपणा, भुकेने व्याकुळलेले दिवस आणि रात्री, अस्वस्थ भ्रमंती, निष्फळ प्रतीक्षा, अनिश्चितता, भीती, भयानकता, निरर्थक यातना आणि अपार दुःख. मराठी दलित साहित्याचा उगम यापेक्षा निराळा कशात आहे? रिचर्ड राईटचा हा परिच्छेद वाचताना मला वामन निंबाळकरांच्या आई ह्या कवितेची आठवण झाली. प्राध्यापक वाघमारे यांनी करून दिलेली निग्रो साहित्याची ओळख वाचताना जीवन ही एकामागून एक अशा भ्रमनिरासांची मालिकाच आहे हाच कडू अनुभव ज्यांना आला आणि सतत घ्यावा लागतो, त्या दलितांच्या भ्रमनिरासाला आपणही साह्यभूत झालो नाही ना? अभावितपणे अद्यापही होत नाही ना? भविष्यातही असेच चालू ठेवणार का? हे प्रश्न मनात उभे राहतात. या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी तरी प्राध्यापक वाघमारे यांच्या पुस्तकाचे वाचन करायला हवे. निग्रो साहित्यातल्या महत्त्वाच्या पुस्तकांची यादीही प्राध्यापक वाघमारे यांनी दिली आहे. भाऊ भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो असे असहाय्यपणे म्हणणाऱ्या चोखामेळ्यासारखीच अमेरिकन निग्रोंची स्पिरिच्युअल्स होती. त्यांतून निग्रो गायक आणि गायिका सेक्युलर्सकडे आले आहेत. हताशपणे ख्रिस्ताकडे लागलेल्या नजरा ऐहिक मोक्षाकडे रोखून पाहू लागल्या आहेत. निग्रोंनी स्वतःची नाट्यसृष्टी निर्माण केली आहे. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निग्रो आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी अनन्वित अत्याचार केले. निग्रोंची गर्दी पांगवायला शिकारी कुत्र्यांचा उपयोग केला. फ्रीडम नाव ही निग्रोंची घोषणा होती. एका पोलिसाने त्या मोर्चातल्या 7-8 वर्षाच्या मुलीला विचारले, काय हो पोरी, तू कशाला इथे, तुला काय हवंय? ती पोर म्हणाली, फ्रीडम नाव, या क्षणी स्वातंत्र्य. मानवी न्याय मिळवण्यासाठी मनात निर्माण झालेल्या द्वेषातून कधी कधी दंगाही उपाळतो. असला दंगा ही ज्यांचं नावगावही कधी ऐकलं गेलेलं नसतं त्यांची भाषा असते, असे डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग सारख्या अहिंसावादी थोर पुरुषाने म्हटले आहे. ही भाषा निरनिराळ्या सप्तकांतून व्यक्त होत असते, कधी तीव्र, कधी अतितीव्र, कधी मंद्रात, कधी मध्य सप्तकात. पण त्यावर आळवली जाणारी सुरावट
मात्र कधी सात्विक तर कधी तामसी संतापच व्यक्त करीत असते. या चळवळीचे ध्येय जरी केवळ कृष्णवर्णीय निग्रो असल्याच्या अपराधासाठी मानेवर बसलेले गुलामगिरीचे जोखड फेकून देणे हे असले तरी त्यासाठी निरनिराळ्या निग्रो प्रतिभावंत, विचारवंत आणि इतर कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या वाटा स्वीकारल्या. यातल्या विद्रोही साहित्याला लिटरेचर ऑफ नेसेसिटी म्हणजेच गरजेपोटी निर्माण झालेले साहित्य असे म्हटले जाते. घर पेटल्याची जाणीव होता क्षणी जे हाती लागेल त्याचा उपयोग आग विझवण्यासाठी करावा लागतो, मग ते पाणी असो की माती असो. विशिष्ट प्रकारचा अन्याय सामुदायिक रीतीने जाणवायला लागल्यावर निर्मिती करू शकणाऱ्या ज्यांच्या शक्ती जिवंत असतात त्यांच्या लेखणीतून विद्रोहाच्या कृती तयार होत असतात. त्याबरोबरच ही निर्मिती कलेच्या द्वारे होत आहे याचे भान सुटून चालत नाही. निग्रोंच्या ब्ल्यूज गायनातून द्वेष प्रकटला, पण त्यामुळे संगीतातल्या सुराचे आणि लयबंधनाचे भान निग्रो कलावंतांनी सुटू दिले नाही. म्हणूनच तो संताप क्षणिक भडका न ठरता मनावर कायमचा ठसा उमटवणारे रूप त्याला लाभले. प्रत्येक प्रतिभावंत निग्रो लेखकाला केवळ काला आदमी म्हणून भोगाव्या लागणारी दुःखांची जात एकच असली तरी त्या दुःखाला कथा, कादंबरी, नाटक, कविता, गीत यांतून वाट फोडताना त्याने त्यातून कलावंत म्हणून स्वतःचे स्वतंत्र असलेले व्यक्तिमत्वही कसे फुलवत नेले आहे याचे विवेचन प्राध्यापक वाघमारे यांनी नेमकेपणाने केले आहे. आपल्या दलित साहित्याप्रमाणे निग्रो साहित्य हा देखील एका पायदळी तुडवल्या गेलेल्या मानव समाजाने केलेला आक्रोश आहे. एकेकाळी तो वेदनेतून फुटणाऱ्या किंकाळीसारखा असहाय्य होता, आता त्याला संतापाची धग लागली आहे. आक्रोश करणाऱ्या या समूहाने गोऱ्यांच्या इंग्रजीला आपली तेजस्वी कृष्णकांतीही त्यांनी दिलेली आहे. आज गायनाच्या प्रांतात निग्रो गायक वादकांनी अझोड स्थान मिळवून आपली स्वतःची गायकी आणि वाद्यवादनाचे स्वतंत्र बाज निर्माण केले आहेत. एक उपेक्षित मानववंश नव्या तेजाने तळपू लागला आहे. ही निग्रो चळवळ किती वाटा शोधित चालली आणि आजही चालली आहे हे पाहताना मानवी दुःखांच्या 72 रोगांवर एकच इलाज हा नियम कसा लागू पडत नाही याची प्रचिती या पुस्तकातून येते. ती मला मोलाची वाटली. नित्य परिवर्तन आणि तरीही काही सनातन नैसर्गिक नियम या द्वंद्वातून जाणाऱ्या मानवी जीवनातल्या दुःखावरचे इलाज ही चुटकीसरशी सुटणारी बाब नव्हे. मनावर निराशाची अभ्रे जमू न देता, भ्रमनिरासांमुळे हार न खाता मुक्तीचा मार्ग शोधायचा असतो. या दृष्टीने निग्रोंचा झगडा मनाला धीर देणारा आहे. मानवी समाज अधिक सुदृढ करता येईल असा विश्वास वाढवणारा आहे. म्हणून समदुःखी मानव समुदायांनी अधिक जवळ यायला हवे. ही जवळीक साधायचे फार मोठे सामर्थ्य कलेत असते. विसर साऱ्या यातना आणि विसर साऱ्या वेदना, आजच्या रंका उद्याचा तू राव होणार रे, यासारखे एखादे ब्ल्यूज गीत हजारो निग्रो कंठांतून फुलताना जे सामर्थ्य आणि आत्मविश्वास उत्पन्न करून जाते ती किमया घडवणे फक्त कलेलाच शक्य असते. महाराष्ट्र दलित साहित्याच्या रूपाने नवी सामाजिक जाण येते आहे. अशा या समाजचक्र परिवर्तनाच्या काळात प्राध्यापक जनार्दन वाघमारे यांनी परिश्रमपूर्वक आणि सुबोध शैलीत लिहिलेला हा ग्रंथ दलित या संज्ञेचे व्यापक स्वरूप दाखवून गेला. सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसतायत ह्या भावनेने जगू इच्छिणाऱ्यांनी हा ग्रंथ आणि निग्रो साहित्य वाचायला हवे. हा नवा कृष्णावतार समजून घ्यायला हवा.